छत्रपती संभाजी महाराज जयंती आणि संभाजी आरमारच्या 17व्या वर्धापन दिनानिमित्त नार्तकोट मैदान येथे शिवशंभू गर्जना या फोक मराठी कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते। सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी माजी उपमहापौर पद्माकर काळे, माजी परिवहन सभापती राजन जाधव, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, उद्योजक मनीष सुरवसे, हिंदू बहुभाषिक पुरोहित संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वेणुगोपाळ, जिल्हा धाराशिवचे माजी नगरसेवक पिराजी मुंजळे, संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांची उपस्थिती होती। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, सरचिटणीस गजानन जमदाडे, जिल्हा प्रमुख अनंतराव नीळ, शहर प्रमुख सागर डगे, जिल्हा संघटक अमित कदम, उपजिल्हा प्रमुख राजेश पाटील, सागर संघवे, उपशहर प्रमुख रेवण कोळी, राज जगताप, विभाग प्रमुख मल्लिकार्जुन पोद्दार, सोमनाथ मस्के, प्रदीप मोरे, तेजस चौधरी, नारायण माने आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। आणि 17 वर्ष प्रामाणिकपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या विचारावर काम केलंय, तर माझ्यासारखा सामान्य घरातील माणूस देखील एक प्रस्थापित होऊ शकतो। हे आज या ठिकाणी आपण सगळ्यांनी दाखवलं होतं की नेत्याच्या मुलांच्या संघटना मोठ्या होतात, त्यावेळेस सोलापूर जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांच्या मुलांच्या मुलीच्या संघटना मोठ्या जोमाने काम करत होत्या। आज त्या संघटना संपल्यात, पण संभाजी आरमार आज पण त्याच ताकदीने काम करते। संभाजी आरमार 17 वर्ष पूर्ण झालेत, संघटनेचा खतरा संपलाय, पण संघटनेला खतरा कधीच नव्हता। उलट आता 17 वर्ष पूर्ण झालेत, संघटनेपासून जे लोक सर्वसामान्य माणसाच्या विरोधात काम करत असतील, जी लोक सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्काच्या आड येत असतील, जी व्यवस्था सर्वसामान्य माणसाला त्याचा हक्क मिळू देत नसेल, त्या सगळ्या माणसाला संभाजी आरमार पासूनचा खतरा आजपासून वाढलेला आहे। ते मी ठामपणे तुम्हाला सांगतो। महाराजांना मानाचा मुजरा संभाजी आरमारच्या 17व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शिवशंभू गर्जना या कार्यक्रमासाठी आज प्रमुख उपस्थिती जी लाभली आहे, असे 14 मे 2008 या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती दिवशी हे संभाजी आरमार नावाचं एक छोटंसं रोपटं समाज कल्याण केंद्र येथे 100 खुर्च्याच्या हॉलमध्ये आपण सुरू केलेलं आज वटवृक्षामध्ये त्याचा रूपांतर झालेलं आहे। आणि आज आपण जे 100 खुर्च्याच्या हॉल मधून आज नार्थकोटच्या हजारोंच्या संख्येने असलेल्या या मैदानावर आपण अत्यंत दिमागदार सोहळा आपण या ठिकाणी आज साजरा करत आहोत। याचा मनस्वी आनंद आहे। गेल्या सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी लढत असताना, सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देत असताना, त्यांच्या सर्व प्रश्न मिटवत असताना बघता बघता या संभाजी आरमारला 17 वर्ष कसे झालं हे देखील आज सर्व इथं जमलेले जे इथं आलेले लोक आहेत आणि घरात बसून जे लोक